उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि ही दोन दृश्य लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा। थोड्या वेळात लालबागच्या राजाची आरती होईल आणि त्यानंतर या विसर्जन मिरवणुकीला देखील सुरुवात होईल। तर गणेश गल्लीचा राजा हा मार्गस्थ झालेला आहे। पावसाचा रिपरिप तिकडे सुरू आहे परळ भागामध्ये आणि तरी सुद्धा कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र काही कमी होताना दिसत नाहीये। अत्यंत चिंचोळ्या अशा रस्त्यातून गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक ही आता पुढे मार्गस्थ होताना आपल्याला दिसतेय। गणपतीचं आगमन होत असताना ज्या पद्धतीनं रांगोळ्यांचा सडा घातला जातो त्याच पद्धतीनं बाप्पाला निरोप देण्यासाठी सुद्धा रस्त्यावरती रांगोळी रेखाटली जाते। पुढच्या वर्षी सुद्धा याच उत्साहात याच जल्लोषात गणरायाचं आगमन व्हावं असा हेतू प्रत्येकाच्या मनामध्ये असतो। गेले 9-10 दिवस तहान भूक हरपून वेळ काळाचं भान हरपून हे सगळे कार्यकर्ते अविरत झटत असतात आपल्या बाप्पाची सेवा करण्यासाठी, त्याचं कोड कौतुक करण्यासाठी, आलेल्या भक्तांची सेवा करण्यासाठी। आणि त्यानंतर आता हा 10 दिवसांचा सोहळा आज संपतोय अनंत चतुर्दशीला आणि गणपती बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर प्रचंड गर्दी आहे। का मूर्ती आली वर वाईट दाखवलं, वाईट चांगलं वाटतं। आणि या दृश्यांचा एक छोटासा ब्रेक घेतोय पण पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रभरातल्या विसर्जन मिरवणुकींची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत राहू। पाहत रहा एबीपी माझा।